हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे 21 नियम. नवरात्र हा देवी दुर्गेचा उपासना करण्याचा उत्तम काळ मानला जातो. या काळात काही सोप्या व प्रभावी उपाय जर केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते. तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दुर्गादेवी मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत. 1. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करावे आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करावा किंवा लाल कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल देवीला आवर्जून अर्पण करावे. 2. नवरात्रीमध्ये दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा. शक्य असल्यास 9 दिवस उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा. 3. दररोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. त्यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच देवीजवळ 9 दिवस अखंड दिवा आवर्जून लावा. नवरात्रामध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल त्या दिवसामध्ये घर रिकामं ठेवू नका किंवा घर बंदिस्त करून कुठेही जाऊ नका. त्यानंतर बघा 4, देवीला 9 दिवस वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ अर्पण करावी. देवीला घटाला माळ अर्पण करताना त्या घटाची माळ सुईने कधी बनवू नका, तर गाठी बांधून प्रत्येक पानाची किंवा फुलांची माळ बनवावी. 5, बघा देवीला 7व्या किंवा 8व्या माळेला नारळ अर्पण करा. देवीच्या समोर घंटा वाजवा. तसेच देवीला दररोज गोडाचा नैवेद्य अर्पण करा. रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा. आता 6वा नियम. नवरात्रामध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललित सहस्त्रनामचे पठण अवश्य करावे. दररोज सकाळ संध्याकाळी देवीची आरती देखील करा. नवरात्रीत व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा. खंड पडू देऊ नका किंवा टप्प्याटप्प्याने पूर्ण करू नका. त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा काही परिणाम होणार नाही. ती पूजा निष्फळ ठरेल. तसेच नवरात्रीत दुर्गादेवीच्या पूजेनंतर आरती न विसरता जरूर करावी. पूजेमध्ये काही जर त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात. 7वा नियम. नवरात्रीच्या उपवासाच्या काळात दररोज 11 वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करावा. 8वा नियम. उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एका गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करा. तसेच दररोज गूळ, फुटाणे व हिरवा चारा गाईला खाऊ घाला. त्यानंतरचा 9वा पुढचा नियम आहे. नवरात्रीत दररोज दुर्गादेवीची मूर्ती किंवा फोटोसमोर लाल फुलं अर्पण करा. 9 दिवसात केस कापू नका. 10वा नियम आहे. नवरात्रीत जेवणामध्ये नॉनव्हेज, कांदा, लसूण यांचे सेवन करू नका. 9 दिवस लिंबू कापू नका. तसेच अत्यंत अशुभ मानले जाते लिंबू कापणे म्हणजे. 11वा बघा जो नियम आहे तो म्हणजे 9 दिवस दुपारी झोपू नये. त्याने व्रताचे फळ मिळत नाही. या दिवसात काळे कपडे परिधान करू नये. कांदा, लसूण या व्यतिरिक्त धान्य आणि मीठ यांचे सेवन करू नये. 12वा नियम आहे. नवरात्रीत चामड्याची निर्मित वस्तू घालू नये. जसे बेल्ट, बॅग, चप्पल. देवी दुर्गेला मनोभावे पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. तसेच सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. 11वा जो नियम आहे तो म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये 9 मुलींची पूजा करण्याचा नियम आहे. पण किमान 3 मुलींची पूजासुद्धा तुम्ही करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आता त्याच्यानंतरचा जो 14वा नियम आहे. अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनाला खास महत्त्व आहे. या दिवशी 9 मुलींची पूजा केल्याने त्यांना एक भेटवस्तू द्यावी. त्यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. त्यानंतरचा 15वा नियम आहे. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना सुवासिनीने हातात हिरव्या बांगड्या आवर्जून घालाव्या आणि नंतरच पूजा करावी. तसेच देवीला देखील स्वच्छ आणि फ्रेश ताजी तवाणी फुलं अर्पण करावी. 16वा जो नियम आहे तो म्हणजे नवरात्रीमध्ये चालीसा, समंत्र किंवा दुर्गा सप्तशतीचं वाचन करत असाल तर वाचनाला बोलण्याची किंवा उठण्याची चूक अजिबात करू नका. त्यामुळे तुमची नकारात्मक शक्ती पाठाचे फळ तुम्हाला कधीच भेटणार नाही.
नकारात्मक शक्तीमुळे ते आपल्यापासून दूर राहते. 17वा जो नियम आहे तो म्हणजे घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी. त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. 18वा नियम नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चामड्याच्या चपला किंवा चामड्याच्या वस्तू वापरू नये. तसेच बेल्ट, पर्स, बॅग, चप्पल, शूज यांसारख्या इतर गोष्टी वापरणे शक्यतो टाळावे. 19वा नियम हा सांगतो की नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी 9 दिवस लिंबू तोडू नये किंवा कापू नये. त्यानंतरचा 20वा जो नियम आहे, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला फार महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार कन्यापूजनासाठी 2, 5, 7 किंवा 9 मुलींना आमंत्रित करणे नेहमी शुभ मानले जाते आणि कन्यापूजनासाठी नेहमी 2, 5, 7, 9 किंवा म्हणतात ना 9च मुली आमंत्रित केल्या पाहिजेत. सगळ्यात शेवटचं बघा 21वा जो नियम आहे, नवरात्रीमध्ये बूट चप्पल घालून पूजास्थळी जाऊ नये. तसेच घरामध्ये झाडू उभा करून ठेवू नये. नवरात्रीच्या उपवासात 9 दिवस अन्नधान्यामध्ये धान्य व मिठाचे सेवन अजिबात करू नये. याशिवाय तुम्ही सदैव मिठाचा वापर करू शकता. विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपणं वर्ज्य आहे. त्यामुळे घरामध्ये आळसाचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे बघा नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस गादीवर किंवा पलंगावर अजिबात झोपू नका. तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने हे व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवरच झोपा. तसेच नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलेचा अनादर करू नका. मग ती आई असो, बहीण असो, पत्नी असो किंवा इतर कोणतीही महिला असो. सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कडू शब्दांचा वापर करू नये. तसेच या काळात काळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते अजिबात परिधान करू नका. नवरात्रीमध्ये शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करा. कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, जंक फूड, तामसिक पदार्थ शक्यतो टाळावेत. तसेच जे लोक उपवास करतात त्यांनी केस व नखे अजिबात कापायची नाहीत. असं केल्यास माता दुर्गा नाराज होते. पवित्र दिवसात या नवरात्रीच्या खोटे बोलू नये, कोणाला शिवीगाळ करू नये, नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे, शक्यतो वादविवादापासून दूर राहावे, राग, चिडचिड कमी करावा किंवा इतर दैनंदिन जीवनात सुद्धा कोणत्याही गोष्टीचा उगीचच खोटा दिखावा अजिबात करू नका. खरं आहे त्या गोष्टींचा तुम्ही स्वीकार करा. तसेच बघा उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचं अवश्य पालन करावं. त्यासोबत वागण्यात क्षमाशीलता असावी. त्यानंतर उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ यापासून दूर राहावं. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत 4 दिवस पूजा करू नये. 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात आणि या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी देवी आईचा भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी देखील अजिबात जाऊ नये. शेवटचा हा जो उपवास आहे नवरात्रीचा तो नवमीला किंवा काही ठिकाणी दशमीला म्हणजेच पौर्णिमेला देवीची आरती करून घट हलवतात आणि नंतर देवीला नैवेद्य दाखवून 5 परड्या भरून व नवरात्रीचा उपवास सोडला जातो. ज्यांच्याकडे परडे आहेत ती लोक. अशा प्रकारे दुर्गा नवरात्रीचा सण जो आहे तर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. तो म्हणजे चैत्र नवरात्र आहे. तर हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांचा 9 दुर्गांना समर्पित आहे. प्रत्येक दिवस देवीच्या अवतारांशी संबंधित आहे. तर नवरात्र म्हणजे शक्ती, देवीचा जागर, आदिमातेचा उत्सव. जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओत मी जी माहिती तुम्हाला सांगितली ती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.